म्हणजे प्रबळ असते. पारसी समाज आणि ज्यू समाज इस्रायलमधनं जे आले, हे समाज हजारो मैलावरनं आले, पण त्यांनी इथली संस्कृती, इथली भाषा घेतली. पण आज मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांना इथली मराठी नकोय. इस्रायलमध्ये जेव्हा हिब्रूचं संजीवनी दिली, तेव्हा तिकडे काय कंपल्सरी गोष्टी करण्यात आल्या होत्या, निर्बंध घालण्यात आले होते शिकण्यासाठी, ते आम्हाला इथे मराठी परप्रांतीयांना शिकवण्यासाठी घालावे असं तुम्हाला वाटतं? नाही, आमचा प्रश्न वेगळा होता. कारण जो इथे आला, ही जी इथली हिब्रू भाषा आहे, ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं प्रत्येकाला ती भाषा शिकलीच कंपल्सरी. आता समजा नवीन माणसं इथे आली, न्यू इमिग्रंट, तर त्यांना इथे नागरिक म्हणून राहायचं आहे, तर त्यांना हिब्रू शिकायला पाहिजे. आता ही नवीन माणसं आलेली, ते कुटुंब येतात, मग त्यांना नोकरी शोधून त्यांना पैसे, तर सरकार त्यांच्या कुटुंबाला 6 महिने वर्ष मदत करते. मग त्याला नोकरी करायची जरूर नाही, मात्र त्यांनी हिब्रू शिकलं पाहिजे. तर काही जण सकाळचे हिब्रू शिकतात, म्हणजे 8 ते 12, आणि काही जण कामावर जातात, तिथून आले की 4 ते 8 असे त्यांना क्लासेस ठेवलेले आहेत. त्यामुळं त्यांना कंपल्सरी. आणि तुम्ही जाल जर बसमध्ये, तर तुम्हाला तिकीट मागायचं आहे त्या कंडक्टर जवळ, तर तो त्याला काही कळणार नाही, आणि इंग्लिश येऊन सुद्धा तो बोलणार नाही, कारण त्याला पाहिजे की तुम्ही हिब्रू मध्ये बोलाल. त्यामुळे इलाजच नसतो. तुम्ही दुकानात जाल, कुठे जाल, काय जाल, हिब्रू हिब्रू हिब्रू. मग कसं तोडकं मोडकं तरी बोलायलाच लागतं. ते एक इंडियन माणसाची गोष्ट सांगतात की तो आला आणि त्याला हिब्रू येत नव्हतं, मग तो कामावर गेला, आणि 4ला त्यांची फॅक्टरी सुटल्याबरोबर सगळेजण धावले आणि बसमध्ये बसले आणि बस गेली, आणि हा तिथे जातोय आणि बघतो तर त्याची बस गेली, आणि हा न्यू इमिग्रंट, त्याला काय बरोबर कळत नव्हतं. मग तो एक माणूस समोर आला, त्याला म्हणाला की आणि आणि बस गनी, म्हणजे मी आणि माझी बस गेली असं त्याला सांगायचं होतं. आणि तो उलटा सुलट काहीतरी बोलला. तर ती सगळ्यांना सांगतात, आमच्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इथल्या,